आवाजूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की श्रावणातील शेवटचा शनिवार आहे। बघा, शनिवारचा दिवस हा नकारात्मकता दूर करण्यासाठी, बाधांचा नाश करण्यासाठी आणि कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी, पैशांची प्रत्येक अडचण दूर करण्यासाठी, चहूबाजूने आपल्याकडे पैसा आकर्षित करण्यासाठी, जे काही दारिद्र्य आणि गरिबी आपल्या घरामध्ये आहे ती दूर करण्यासाठी शनिवारचा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कर्जमुक्तीसाठी, पैशांची चणचण कमी करण्यासाठी, चहूबाजूने पैसा आकर्षित करण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। या उपायाने कितीही लाखांचं करोडोंचं कर्ज मुक्त होईल, कितीही तुमच्याकडे दारिद्र्य गरिबी असेल तर ती दूर होईल, पैशांची प्रत्येक अडचण संपून जाईल आणि चहूबाजूने तुमच्या घरामध्ये पैसा येत जाईल। बघा, शनिवारचा दिवसच असा आहे जो फक्त उपाय करण्यासाठी आणि सेवा करण्यासाठी आहे। असं म्हटलं जातं की शनिवारच्या दिवशी केलेला कुठलाच उपाय कधी खाली हात जात नाही, तर तो आपल्याला काही ना काही लाभ देऊनच जातो। आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी, महादेवांची कृपा प्राप्त करण्यासाठी आणि कर्जातून मुक्तता मिळवून आपल्याकडे पैसा येण्यासाठी आहे। एकूण 2 उपाय सांगणार आहे, दोघांपैकी कुठलाही एक करू शकता, शक्य असेल तर 2च्या 2ही करा। ऑलमोस्ट आत्ताचा शनिवार गेलेला आहे, कारण हा उपाय मी थोडासा तुम्हाला उशिरा सांगत आहे। या शनिवारी नाही, तुम्ही पुढच्या शनिवारी किंवा त्याच्या पुढच्या शनिवारी जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा हा उपाय करू शकता। बघा, या उपायासाठी तुम्हाला कुठल्याही महादेवांच्या मंदिरात जावं लागणार आहे। जिथे कुठे महादेवांचं मंदिर, शिवलिंग असेल अशा ठिकाणी जायचं आहे। एक ग्लासभर किंवा एक तांब्याभर पाणी घेऊन जायचं आहे। सोबत सफेद फुलं असावीत, पिवळं चंदन असावं, तुम्हाला थोडेसे काळे उडीद आणि तुम्हाला थोडेसे काळे तीळ घेऊन जायचं आहे। सगळ्यात पहिले महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर बसण्यासाठी आसन घ्या। महादेवांच्या पिंडीसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा। यानंतर महादेवांच्या पिंडीवरती एक ग्लासभर पाणी म्हणजे जल अर्पण करा। पाणी अर्पण केल्यानंतर तुम्हाला महादेवांच्या पिंडीवरती 21 उडदाचे दाणे ठेवायचे आहेत। 21च्या 21 उडदाचे दाणे ठेवत असताना, संपूर्ण उडदाचे दाणे ठेवत असताना कर्जमुक्तीसाठी महादेवांना विनंती करायची आहे। ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे। 21 उडदाचे दाणे ठेवल्यानंतर जे काळे तीळ आहेत ते उजव्या हातात घ्यायचे आहेत आणि मुठीने हे काळे तीळ सुद्धा त्या महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायचे आहे। जेव्हा तुम्ही काळ्या तिळांची मूठ भराल तेव्हा सगळ्यात अगोदर तुम्हाला जे कर्ज असेल ते महादेवांना सांगायचं आहे आणि नित्यसेवेच्या पुस्तकात किंवा यूट्यूबवरती जी शिवनामावली आहे, महादेवांची जी 101 नावं आहेत त्यांचं पठण करायचं आहे। संपूर्ण शिवनामावली तुम्हाला म्हणायची आहे आणि त्याच्यानंतर हाताच्या मुठीत असणारे काळे तीळ महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे, सोडायचे। काळे तीळ, काळे उडीद दोनही गोष्टी महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एक लोटाभर ग्लासभर पाणी घ्यायचं आहे आणि आता या पाण्यामध्ये तुम्हाला 1 चमचाभर पिवळं चंदन घालायचं आहे। आता हे चंदनाचं पाणी तुम्हाला महादेवांच्या पिंडीवरती, त्या तिळांवरती आणि त्या उडदावरती असं ओतायचं आहे। जसं आपण जल अर्पण करतो तसं हे जल अर्पण करायचं आहे। इतकं केल्यानंतर तुम्हाला शुद्ध पाणी घ्यायचं आहे। जे शुद्ध स्वच्छ पाणी आहे ते स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि महादेवांच्या पिंडीवरती 1 किंवा 2 तांबेभर पाणी तुम्हाला ते महादेवांच्या पिंडीवरती ओतायचं आहे। हे सगळं झाल्यानंतर सफेद रंगाचं फूल घ्यायचं। सफेद रंगाचं फूल आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं। या फुलाचा थोडासा सुगंध घ्यायचा, किंचित, कुठलंही फूल तुम्ही घ्या, त्या फुलाचा थोडासा सुगंध घ्यायचा आणि त्याच्यानंतर हे जे फूल आहे हे फूल महादेवांच्या पिंडीवर चढवायचं, महादेवांच्या पिंडीवर ठेवायचं आणि तिथे बसून कर्जमुक्तीसाठी तुम्हाला पुन्हा एकदा ओम नमः शिवाय या मंत्राचा 1001 वेळा जप करायचा आहे। किती? 1001। ज्यांच्याकडे रुद्राक्षाची माळ आहे त्यांनी रुद्राक्षाची माळ घेऊन जायची आणि त्या रुद्राक्षाच्या माळीवरती 1001 जप करायचा। काहीच जास्त वेळ लागत नाही, फक्त 25 मिनिटं, 20-25 मिनिटं तुम्हाला लागतील, पटापट होतो। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। तुम्ही अगदी 10 माळी केला तर तुमचा बरोबर, एका माळीमध्ये 108 मणी असतात, त्यामुळे जर 10 माळी जप केला तुम्ही तर बरोबर तो 1000च्या आसपास होऊन जातो। हा जो उपाय मी तुम्हाला आता सांगितलेला आहे, तुमचं खूप लाखांचं करोडोंचं कर्ज असेल तर कमीत कमी तुम्हाला 4 शनिवार तरी हा उपाय करायचा आहे। 4 शनिवार
खूप कमी कर्ज असेल, थोडंसंच काहीतरी असेल, तर तुम्ही अगदी 1 किंवा 2 शनिवार हा उपाय केला तरीही चालेल. आता महादेवांच्या पिंडीवरती करायचा उपाय मी तुम्हाला शनिवारी काय सांगतेय, तर बऱ्याच वेळा आपल्याला पैशांचा चणचणी किंवा आर्थिक चणचण, दारिद्र्यता ही शनिदेवांमुळे येते. ज्यांच्याही कुंडलीत, ज्यांच्याही पत्रिकेत शनीचा त्रास असतो त्यांना खूप विघ्न असतात. पैशाचं सुख तर त्यांना अजिबात नसतं. पण शनिदेव हे महादेवांचे भक्त आहेत. त्यामुळे शनिवारच्या दिवशी जर तुम्ही महादेवांची भक्ती केली, शनिवारच्या दिवशी जर महादेवांची भक्ती केली तर त्याने शनी आपल्यावरती प्रसन्न होतो. काळे उडीद आणि काळे तीळ हे शनिदेवांना विशेष प्रिय आहेत. जेव्हा तुम्ही ह्या दोनही गोष्टी महादेवांच्या पिंडीवर शनिवारी अर्पण करता तेव्हा महादेवांची कृपा तुमच्याकडे प्राप्त होते. महादेव आकर्षित होतात, कारण याच 2 गोष्टींनी शनिदेवांनी महादेवांना प्रसन्न केलं होतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही शनिवारच्या दिवशी या 2 गोष्टी महादेवांच्या पिंडीवर अर्पण करून तिथे स्तोत्र मंत्र म्हणता, तेव्हा तुमची जी काही अडलेली कामं आहेत ती मार्गी लागतात. पैशांची अडचण दूर होते, पैसा येत जातो, आर्थिक समस्या जी आहे ती कमी होत जाते. आता दुसरा उपाय सांगते. दुसरा उपाय सुद्धा अत्यंत प्रभावी आहे. काय करायचं आहे, शनिवारच्या दिवशी कुठल्याही पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल तिथे जायचं आहे. कणकेचा किंवा मातीचा एक दिवा घेऊन जायचा आहे. पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला पिवळ्या मोहरीच्या तेलाचा किंवा काळ्या मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे. तिथे बसून तुम्हाला एक पिंपळाचंच पान, एक पिंपळाचं खाली गळलेलं नाही तर मग तोडा एक पान आणि ते पिंपळाच्या समोर ठेवा. तिथे बसायचं. पिंपळाचं जे पान आहे ते तुमच्या समोर तिथे त्या झाडाखालीच ठेवायचं. त्या पानाच्या वरती हा दिवा ठेवायचा. पिंपळाच्या पानावरती हा मोहरीचा दिवा ठेवायचा. त्याच्यानंतर पिंपळाच्या झाडाला थोडंसं पाणी घालायचं, हळदी कुंकू अर्पण करायचं, धूप दीप तिथे दाखवायचं. त्याच्यानंतर एक काळ्या रंगाचा धागा घ्यायचा. काळा, एरवी आपण लाल धागा घेतो, पण आता तुम्हाला काळ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे. हा काळ्या रंगाचा धागा पिंपळाच्या एखाद्या फांदीला बांधायचा. एका फांदीला छोटासा बांधा आणि पिंपळ वृक्षाला 3 वेळा तो गोल बांधा. किती? 3 वेळा. आपण वटपौर्णिमेला जसं 7 वेळा फिरवतो तसं हा 3 वेळा तुम्हाला शनिवारच्या दिवशी पिंपळ वृक्षाला काळा धागा फिरवायचा आहे. समजा तुमच्याकडे काळा धागा नसेल, तुम्हाला जमणार नाही की ताई आम्ही काळं काही घेत नाही हातात, तुम्ही लाल धागा घेतला तरीही चालेल. कारण जेव्हा मी हा उपाय केलेला तेव्हा एकदा काळ्या धाग्यात केलेला आणि दुसऱ्यांदा जेव्हा केलेला तेव्हा मी लाल पिवळा जो कलाव असतो त्याच्यामध्ये केलेला. त्यामुळे ते तुमच्यावर डिपेंड आहे. 3 वेळा धागा गुंडाळायचा आहे आणि 3ही वेळा तुम्हाला कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करायची आहे. माझ्या आयुष्यातलं कर्ज निघून जाऊ दे, पैसा येऊ दे, पैशांची समस्या दूर होऊ दे, माझी प्रगती होऊ दे, यश मिळू दे, बरकत येऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आहे. 3 वेळा धागा गुंडाळल्यानंतर 3ऱ्या वेळी तो धागा त्याच पिंपळाला छान खोचायचा आणि त्याच्यानंतर त्याच पिंपळाची एक छोटीशी काडी किंवा छोटीशी मूळ किंवा काडी तोडायची, घरी आणायची. ही घरी आणलेली पिंपळाची काडी किंवा मुळी जी आहे ती स्वच्छ पाण्याने धुवायची. देवघरात माता लक्ष्मीच्या समोर ठेवून हळदी कुंकू गंध अष्टगंध तिला अर्पण करून ही पिंपळ झाडाची जी छोटीशी काडी आहे ही आपल्या कपाटात किंवा आपल्या तिजोरीत ठेवायची. याने तुमच्या घरात, तुमच्या आयुष्यात पैसा यायला लागेल. पैसा फक्त यायला लागेल, पैसा टिकायला लागेल. जे काही दारिद्र्य होतं ते कमी व्हायला लागेल. बघा, खूपच साधे सोपे उपाय आहेत. आता तुम्ही या शनिवारी नाही करू शकत, पण पुढच्या शनिवारी आवर्जून करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.